मित्रांनो, जय शिवराय. आपल्या समोर आहे सुट्टीचे चपळ चित्ते. आता याच्यात किती सुट्टी मेकर आहे? 3 आहेत. 3 आहे. कोण कोण? 1 2 3. बरं, आता 2 नावं तर माहिती महाराष्ट्राला. हे एक नवीन नाव आलं का? नाव सांगा की. पांढरा सासपडे. अच्छा. शाकीरवाचा आवडे सुट्टी मेकर. बरं, बघून बघून मग शाकीरवाला आवडते. आज काय थोडंसं तब्येत वगैरे डाऊन वाटते दोघांची पण. तब्येत आता दिवसभर बघताय तुम्ही. निखिलची पण आणि अजून सागरची पण. सकाळपासून अजून काय खाल्लेलं नाही. काय आज कोणाची गाडी सोडली? आज बऱ्याचशाच गाड्या सोडल्या. फायनलला कोणाच्या गाडीवर होती? फायनलला चिकाची सोडली. चिक्या मी सोडला, गोडचा सर्जनने सोडला. बरं, आपला जलवा शाकीरबाई. जी गाडी सोडली तीच गाडी 1 नंबरात राहिली आज. हो. असं नेहमी होतंय का की तुम्ही मुद्दाम करताय? आता चालूला आहेत गाड्या, म्हणजे तुम्ही मुद्दाम करताय का असं होतंय? मुद्दाम कसं होणार आहे तेव्हा? थोडी आपण कोण त्या मालकाला बोलणार 1 नंबरची गाडी आपण का देवाय का जाऊन विचारणार आहे बाबा आज 1 नंबर करणार हीच गाडी आम्हाला सोडायची म्हणून. आणि कमेंट येतात ना तुम्हाला लोकांच्या की तुम्ही 1 नंबर केलेल्या बैलांजवळ जाऊन उभं राहते म्हणून. असं कोणच नाही जाऊ शकत. कसं असतं, 1 नंबर जेव्हा ती त्यांचा काय वेळ वाईट असते तेव्हा पण आपण तिथं असतो, आणि जेव्हा त्यांची चांगली वेळ आहे म्हणजे 100% आपण तिथं असणारच ना. जर आपण वाईट वेळेत आहे तर चांगल्या वेळेत तर असणारच. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न. ज्यावेळेस सुट्टी करता तुम्ही तर काय फरक जाणवतो? बरं, काय काय फरक जाणवतो? फरक म्हणजे अंगावर काटा उभा राहतो. प्रत्येक बैलामध्ये फरक आहे. काही बुडातूनच स्पीड घेता, काही पुढे गेल्यावर स्पीड घेता, काही उडी घेता. म्हणजे त्यात काय काय फरक जाणवतो? नवीन बैल असला नाही की अंदाज लागत नाही. आता शाकीरबाईंचा जलवा तो बैल सेकंदातला आहे, घाटातला बैल आहे. त्याला म्हणजे मुळात माहितीच नाही असं उभं राहायचं, म्हणजे त्याला जोट्यात पळायचं माहितीच नाही मुळात, म्हणजे असं छकड्याला. तर त्याला इथं पट्टी बिट्टी काय समजतच नाही. तो म्हणजे उभा राहिला पण नसती बगल दिली की निखिल असा उचलून घेऊन यायचा पुढं. म्हणजे तर माशिरसमध्ये तर यानं कमीत कमी 5-10 मिनिटं खाल्लं आमचं खालीच. म्हणजे नवीन बैल असला का नाही कळत नाही काय अंगावरचं काठ उभं राहते ती, शार उभं राहते ती. 5 मिनिटात काय होतंय, आणि एका सेकंदात समजा ते झेंडा पडायच्या टायमिंगला जर चुकून आला पुढं तर मग ती काय होतंय, मग गोठा होणार सगळी गाडीच पाद. तुमच्या या करिअरमध्ये कुठली अशी सुट्टी की ती सुट्टी करताना तुम्हाला पण एक वेगळं पण जाणवला, आणि ती गाडी ज्या वेळेस गुलालात राहिली त्यावेळेस पण तुम्हाला म्हणजे काय ती फिलिंग वेगळी राहते एक, की एखाद्या गाडीला काय खाली सुट्टी व्यवस्थित नाही झाली, ती गाडी समोर जाऊन 1 नंबर करते, असं कधी होतं का? असं प्रॉब्लेम आजपर्यंत काय नाही झालाच. पण एक वेगळं पण कोणत्या गाडीत झालं? वेगळं पण फक्त भारतच. भारतचं? हो. अच्छा, काय काय नेमकं असं वाटतं कधी की बाबा या बैल म्हणजे ज्या दिवशी खरंच म्हणजे असं मन नाराज असतं ना की त्या दिवशी तो बैल 100% काय ना काय तर करून दाखवतो मला. भारत कोणाचा? किरण आप्पांचा भारत. बरं, काय नेमकं काय जाणवतं त्या बैलाकडे? म्हणजे असं कधी आशेनं बघित नाही की राहावंच, म्हणजे त्याच्याकडून कधी आशा कशाची नसतीच, पण तो आम्हाला म्हणजे असं करून दाखवतो की नाही बाबा तुम्ही आहे. असं कधी गाडी मैदानात राहिली नसेल फायनलला, नाहीतर काय करतो सेमीला काय घोळ झाला असला तर ते धरला की काय असं म्हणजे वेगळाच आनंद म्हणजे राहिला की 1 नंबर करू ना करू त्या बैलानं गुलाबात राहिला ना वेगळाच आनंद असतो. आता जर बघितलं आपण हे बैलगाडा क्षेत्र आज प्रत्येकाच्या घरात काहीतरी कोणाचा तरी उदरनिर्वाह म्हणजे या क्षेत्रावर होतोय. मग त्यात इथं हॉटेल व्यावसायिक असेल, चहावाला असेल, नाश्त्यावाला असेल किंवा जॉकी असेल. आता त्यात सुट्टी मेकर पण आला की त्याचा पण घराचा उदरनिर्वाह सुट्टी मेकरचा तो बैलगाडा क्षेत्रावर आहे असं म्हणता येईल का? तुम्हाला एक सांगतो, कला आणि कष्ट, संयम आणि प्रामाणिकपणा माणसाला आहे ना कधीच म्हणजे उपाशी मरून देत नाही. आज कष्ट आहे, आज वडापाववाले असतील, दालच्यावाले म्हणजे सगळे असतील, त्यांचं कष्ट आहे. सकाळी उठून येणं, इथं करणं, धडपडणं, फुकट कोण कोणाला पैसे देत नाही, फुकट तो भाग आहे व्यावसायिक आहे. हा, तुमचा भाग व्यावसायिक नाही. सुट्टी मेकरचा भाग हा व्यावसायिक मध्ये नाही. जॉकी हा पर्सेंटेजवर काम करतो. बरोबर, पण तुम्ही कसं काम करता? आपलं पर्सेंटेजवर काम नसतं. आपलं फक्त जर गाडी राहिली तर काय त्यांच्या नसं खुशीनं काय देतील ती आपण घेतो. असं काय नाही, कमी जास्त होत राहते, काय असं काय नसतं. गरीब असं एखादं मैदान सांगा की त्या मैदानात जास्त कमाई झाली. ही शाकीर 5 लाखाच्या मैदानात. किती कमाई झाली ती? त्याने दिलेलं 40,000 दिलेलं मला. 40,000 रुपये? हो. त्यावेळेस काय संपर्क होता तुमचा शाकीर भाई? संपर्क आधी त्यांनी फोनवरती केलेला, माझा इन्स्टाला नंबर मागवलेला, मग मी दिलेला नंबर. मग त्यांनी मला कॉल केलेला, असा एक मैदान आम्हाला थोडा ताप होतोय आमचा इकडून, म्हणजे अर्जुन भाऊला याला त्रास होतोय, राजा सोडशील का? तर ते 3 लाखाच्या मैदानावरती मी सोडला राजा. 2 नंबर झाला. 3 लाखाचा 5 लाखाचा? 3 लाखाच्या. अच्छा, 5 लाखाच्या फक्त ओळख झालेली. तर त्यांनी 40,000 मला दिलं. म्हणजे कधी मी पैशाचा विचारच केला नाही. बरं,
तरी म्हणजे त्यांच्या मनाने त्यांनी 40,000 रुपये दिले. मनाने. ते एकमेव मैदान की त्या मैदानामध्ये एक चांगली रक्कम मिळाली तुम्हाला. हो आणि म्हणजे आपण दोघं होते तुम्ही, निखिल आणि तू दोघं होते का? हो निखिल मिळत. बरोबर. काय आता ते त्यांच्याविषयी सांगायला गेलं तर कमीच आहे. नाही शाकीर भाईंचं तुम्हाला एक सांगतो कसं असतं माहिती आहे का, माणूस कुठला असेल काय याच्याशी घेणं देणं नाही, पण माणुसकीला कसा आहे हे खूप महत्त्वाचं असतं. आज तो आपल्याकडे कुठल्या म्हणजे आपल्याकडे एक बारक्या भावाच्या हेतून बघते, एक विश्वासू म्हणून आपल्याकडे बघते ती. आज एवढ्या लांबून माणूस आपल्यासाठी विश्वास ठेवून येतात ना एवढ्या लांब. आता प्रत्येक माणूस म्हटलं तर प्रत्येकाला जीव आणि आवड आहे. 100%. आता तुमची आवड काय बैलगाडा क्षेत्रामध्ये? कुठल्या नंदीची आवड आहे तुम्हाला? कुठला बैल? मला माझाच बैल आवडतो भारतच. बर. म्हणजे ज्याने दिवस दाखवले ती मला तेच आवडतो. बघाय त्याचा रुबाब, त्याचा रुतबा, त्याचा एक काळ, त्याचा इतिहास बघितला तरी असं डोळ्यात पाणी येतं, अजून आठवतं. निखिल पण आहे, निखिलकडे त्या माईक. निखिल शेठ नमस्कार. नमस्कार. काही दिवसानं शेठ होणार तुम्ही? शेट नाही आपल्याला शेठ आहे ना? मला काही 2-3 वासरं पळते टॉप मध्ये त्याची, आतापर्यंत दिलेली 2-3 वासरं. नाही पण अहो सुट्टी मेकरची पण चांगली कमाई व्हायला लागली. आता एक वेगळा मान मिळायला लागला. कमाई जाऊ द्या पण वेगळा मान मिळायला लागला. आज त्याला पण कुठेतरी त्याच्या नावाने पण कोणीतरी मैदानात पैसे पुकारतात. तुम्हाला असं वाटत नाही का कधी ज्यावेळेस समालोचक असेल किंवा गाडीचा जॉकी असेल त्याला पैसे पुकारला जातात, त्यावेळेस तुम्हाला वाटत नाही का सुट्टी मेकरला पण पैसे लोकांनी पुकारले पाहिजे? नाही असं कधी आम्हाला वाटलंच नाही की आम्हाला कधी म्हणजे पैसे पुकारावं. आमचं नाव जरी घेतलं ना स्टेजवर तरी असा अभिमान वाटतो की 4 माणसात आपल्या इज्जत भेटते. आता माणूस इज्जतीला लय भेटतो. अख्ख्या महाराष्ट्रात आमची आता एवढी म्हणजे इज्जत भेटते. कुठल्या पण म्हणजे तालुक्यात जावा, जिल्ह्यात जावा, तिथं 4 माणसं ओळखते ती आपल्याला. तिथंच आपल्याला बस पैशाला कोण पैसे रोज कोण पण कमावते. तिथं इज्जत भेटते, तिथंच विषय सोडून द्यायला. पैसे भेटल्यावर खूप महत्वाचं असतं. नक्कीच. मित्रांनो सुट्टी मेकर होते आपल्यासोबत आणि वेगळं एक नाव, दोघांनी पण एक वेगळं साम्राज्य उभं केलं. आज मैदानामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आणि नक्कीच तुमचं यश हे तुम्हाला अजून पुढे घेऊन जाऊ, तुम्हाला कायम चर्चेत ठेवा. या चर्चेपेक्षा अजून एक जॉकी आपल्यासोबत, पांडा जॉकी. पांडा ना? पांडा सुट्टी मेकर आहे. सुट्टी मेकर आहे राजाचा. अच्छा सॉरी, सुट्टी मेकर पांडा ना? पुष्पराज राजा. नाव काय? पांडा अण्णा. पांडा अण्णा. द्या माईक द्या. पांडा अण्णा सांगा, पण नाव सांगा पूर्ण पहिले. आता पांडा अण्णा का म्हटलं तुम्हाला? माझं नाव हर्षद आहे. हां. पण ते सागरनं नाव पांढांना म्हणते दावापासून सगळे पांढरा. अच्छा, मैत्रीत नाव ठेवलं गेलं. कुठले प्रॉपर? सासपडचं निखिल. अच्छा पण बरं, म्हणजे त्यांनीच व्यसन लावलं बाई या क्षेत्रात? त्यांनी व्यसन लावलं का? नाही, अगोदरपासून नाही या क्षेत्रात? अगोदरपासून नाही की त्यांनी आणलं? हाय अगोदरपासून, पण त्यांच्याबरोबर यायला लागलो की जरा जास्तच. बरं आहे का? एक क्षेत्र चांगलं आहे एका दृष्टीनं बघायला तर चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. चालतं. नक्कीच तुम्हाला तिघांनाही शुभेच्छा असतील.